नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. राधानगरी मार्गावर कौलव येथे भीषण अपघात. आयशर टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. राधानगरी कोल्हापूर मार्गावर कौलव येथे आज मंगळवार दुपारी सुमारे 12 वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव आयशर टेम्पोने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. राधानगरी कोल्हापूर मार्गावर कौलव येथे आज मंगळवार दुपारी सुमारे 12 वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव आयशर टेम्पोने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार राधानगरीहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने येणारा आयशर टेम्पो उलट्या दिशेने जात असताना भोगावतीकडून राधानगरीकडे जाणाऱ्या मोटारसायकलला धडकला. श्री दत्त मंदिराशेजारी हा अपघात झाला. या धडकेत मोटारसायकलवरील श्रीकांत बाबासो कांबळे आणि त्यांची पुतणी कौशिक सचिन कांबळे, दोघेही राहणार तरसांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीकांत यांची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे राहणार शेंडूर, तालुका कागल यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात श्रीकांत यांचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे राहणार शेंडूर, तालुका कागल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत कार्य केले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.